सलामीची जोडी मैदानावरती सज्ज करण पाटील आणि गंगाधर पाटील आणि पहिल्या षटकासाठी दिलीप पाटील. चला एकदा टाळ्यांचा गजर करा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग गाव कपला होते सुरुवात. लेट्स प्ले. ऑल सेट ऑल गो. पंचाकडनं इशारा आलाय. लेट्स प्ले स्टार्ट. पहिला चेंडू धमाका. पहिल्या चेंडूवरती आखू टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू पार झालाय आणि या सावकारनं सुरुवात केली ती करणं. काही प्रभावित करणारे खेळाडू होते. जसं करण पाटील सध्या बॅटिंगवरती आलाय. वर्ष अगोदर जर त्या खेळाडूचा खेळ बघितला तर दोन्ही बंधूंची कामगिरी उजवी राहिली होती. जीत आणि करणची. सध्या करण ॲज अ प्रमोट ॲज अ ओपनर म्हणून आघाडीचा फलंदाज म्हणून संधी त्याला पाटील ब्रदर्सच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळते. शॉर्ट पिच दिल्यावरती आखू टप्प्याचा चेंडू होता आणि आखू टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर समाचार घेत असताना सुरुवात झाली चौकारनं या गावकपची. स्टार्ट झालाय मॅच. आता उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. झेल टिपला गेलाय. दॅट्स अ रिवेंज. अर्पित पाटीलनं टिपला झेल. दिलीप पाटीलला लाभलं यश आणि करण पाटील चाललाय माघारी. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. कुशाल पाटील यंगस्टर आहे. अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला टॉप ऑफ द ऑर्डर भाई हा फिरकीचा जादूगर आहे. जादूगर बॉलर आहे. बरीच वर्ष नारंगी टीमसाठी त्यांना खेळले आहेत. मास्टर क्रिकेटही खेळले. लेदर क्रिकेट सीझन क्रिकेट देखील खेळले आहेत आणि त्याच्यामुळे फिरकीचा जादूगर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे दिलीप पाटील यांची. समोर यंगस्टर आहेत. आउट. अरे फिरकीचा जादूगर आहे सांगतोय बाबा. जादू है भाई. तेरा जादू चल गया. दिलीप भाई का जादू भी चल गया. यानंतरचा होणारा मॅच इथविक 11 आणि नितीन योद्धा. बघा कुशल, ज्यावेळेला तुम्ही 5 षटकांचा सामना खेळता तुमचा विकेट लगेच गेलाय. थोडासा वेळ द्या, टाईम द्या. पण आता काय झालं, टाईमच नाही कोणाकडे. पण टाईम असतं, पण प्रत्येकजण सांगतो बाबा वेळ नाही आहे. अरे जर आज तुम्ही वेळ दिला, टाइम दिला, तर पुढे येणारा वेळ तुम्हाला वेळ देईल. भाई अगर आप वक्त के साथ चलोगे ना तो आने वाला वक्त आपके साथ चलेगा. त्याच्यामुळे वेळ द्यायचा असतो, टाइम द्यायचा असतो. यश एकाएकी नहीं मिलत, कामयाबी एक दिन में नहीं मिलती, लेकिन लगातार कोशिश करो तो एक दिन मिल ही जाती है. थोडासा पेशन्स वाला खेळ आहे. संयम पण राखायचा आहे. या संयम ही गावकप त्यासाठीच आहे तुम्हाला. ज्यावेळेला इतक्या मोठ्या स्तरावरती तुम्हाला संधी दिली, टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या नंबरवरती तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी दिली. समोर अनुभवी गोलंदाज आहेत ज्याने मागच्या 2 दशकाहून जास्त काळ क्रिकेट खेळलेले आहेत. आणि फक्त क्रिकेट खेळले नाही, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेत. मग ते नारंगीच्या मुख्य संघाकडनं असेल, नारंगीच्या मास्टर टीमकडनं असेल, नारंगीच्या सीझन
टीमकडनं असेल असा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख राहिली त्याच्या अगेन्स्ट खेळताना ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला जोपर्यंत तन्मय पोहोचतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. निषादचं चांगलं नाही नाहीत. निषादला माहिती आहे थोडासा वेळ तुम्हाला घ्यायचा आहे, टाइम घ्यायचा आहे. एक रन ॲड होईल. पहिला चौकार, त्यानंतर आलेले विकेट. वेळेचं देखील बंधन असणार आहे. टायमर देखील ऑन आहे. या सर्व गोष्टीचं आता बघूया. दोन मास्टर खेळाडू एक समोर आहेत. गंगाधर समोर दिलीप. फिरकीचा जादूगर आणि एक मास्टर्स वर्सेस मास्टर्स. गंगाधरचा असा आवडता फटका, एक ऑफ साईडला एक लेग साईडला, आणि तो लेग साईडचा फटका खेळलाय. पहिल्यावरचा खेळ संपलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये काही नाट्य आपण पाहिलं, ड्रामा पाहिला, ज्याच्यामध्ये सुरुवात झाली चौकारनं रिव्हेंज घेतला विकेटनं. कुशाल पाटीलला संधी होती ती त्याने गमावली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती त्या 6. यानंतरचा होणारा मॅच इत्विक 11 आणि नितीन योद्धा दोन्ही टीमना तयार राहायचं आहे. बरोबर जसा 5 षटकांचा खेळ संपेल तसा आपण टॉस करणार आहोत. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी धीरज पाटील असा खेळाडू अशाच स्पर्धेमध्ये आपल्याला सापडला. आणि आज नारंगीचा मुख्य अष्टपैलू खेळाडू जे 4-5 खेळाडू आहेत त्याच्यावरती आज नारंगी संघ चांगली कामगिरी करतोय. त्याच्यामधला धीरज पाटील देखील आहेत. कारण अशा स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. त्यानंतर नारंगीच्या बी टीमकडनं खेळला आणि नारंगी इशारा झालाय. व्हाईट बॉल किती रन असायला हव्या 5 षटकांच्या खेळामध्ये, या सर्वांवरती चर्चा आपण करणार आहोत. ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचा होता पण तितकी जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर भाई इतना रूम नहीं था, इतना जगह नहीं थी जहाँ से आपको ये गेंद को कट करना था. चेंडू अगदी पुढ्यातला चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. पाठीमागे यष्टेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आकोड्यापाता चेंडू होता, पटका खेळलाय पण चांगल्या क्षेत्ररक्षण तन्मयचं. तन्मय गरज चांगलं फील्ड, कव्हर पॉईंटला फिल्डर होते. आकोड्यापाता चेंडू होता, शॉर्ट पूलचा प्रयत्न. निषाद पाटीलनं थोडासा वेळ घेतला होता आणि तो वेळ घेत असताना आता पूल केलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. या चौकारनं वाढ स्कोर जाऊन पोचलाय तो आता 12 धावा धापलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर होता आकोड्यापाता चेंडू. निषाद पाटील हा खेळाडू देखील आपण जर पाहिला तर अशा स्पर्धेमध्ये आपल्याला समोर आला होता. एक स्पर्धा आठवते ज्यावेळेला तिसरं पर्व होतं आणि अंडर प्रेशर ज्यावेळेला निषाद पाटीलनं केलेला खेळ, आपला संघ अडचणी सापडला होता त्या गावकपमध्ये, त्यावेळेला निषाद पाटीलनं ठोकलेले ते चौकार, षटकार आणि तिथून आलेली कलाटणी, आणि त्याच स्पर्धेतनं या खेळाडू समोर आला होता निषाद पाटील.
आणि जसं आम्ही म्हटलं बाबा निशाद पाटील ते चौकार षटकार ठोकले होते, मग त्या क्षणाची आठवण होताना ज्याच्या बॉलिंगवरती त्याने चौकार षटकार ठोकले होते ते महेश गुप्ता आमच्या कॉमेंट्री बरोबर स्कोररमध्ये आहेत. जी आठवण आहे 3 वर्ष अगोदर, कारण मॅच अगदी त्यांच्या बाजूने होता. प्रशांत भगतची बॅटिंग देखील पाहिली होती त्यावेळेला आपण. बऱ्याचशा आठवणी आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकवरती 13. पॉवर प्लेचा खेळ जर पाहिलं तर स्टार्ट केला होता तो पाटील ब्रदर्सनं चांगल्या पद्धतीनं चौकारनं, पण त्या मोमेंटमला ते पकडू शकले नाही आहेत. 2 विकेट गमावले. आता 2 असे फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला निषाद आहे आणि दुसऱ्या बाजूला गंगाधर. एक्सपिरियन्स आहे एका बाजूला गंगाधरच्या रूपानं, आणि एक असा खेळाडू ज्यानं विथ द बॅट विथ द बॉल आज नारंगीच्या मुख्य टीमकडनं देखील तो खेळतोय, निषाद पाटील. त्याच्यामुळे पहिला तर आला ॲज अ बॉलर म्हणून या टीममध्ये, एक वेगवान गोलंदाज म्हणून निषाद पाटील नारंगीच्या टीममध्ये आला. आणि आज जर पाहिलं तर आपल्या बॅटिंगनं देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपलं योगदान हा खेळाडू देताना दिसतोय. म्हणून या गावकपचं आणि या प्रीमियर लीगचं वेगळं महत्त्व आहे. आपला डीजे ऑपरेटर नाही, पण मागे डीजे वाजतो त्याचा आवाज येतो आपल्याला. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दिलीप पाटील स्ट्राईक करेनला. निषाद पाटील 2 षटकं 13 धावा दापलकवरती. याच करता या खेळाडूचा उल्लेख आम्ही का केला होता, फिरकीचा जादूगर. बऱ्याच मास्टरच्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवलेली आहे. बघूया, हे बॅटल आहे आता निषाद पाटील आणि समोर दिलीप पाटील. समोर खेळलाय, मिस्टेम स्ट्रोक झाले. प्रशांत लेट रिॲक्ट केले, लेट झाले, थोडासा उशीर झालाय, थोडासा उशिरा धावले तुम्ही, उशिरा धावले, लेट धावले. अगदी फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलं होतं दिलीप पाटील यांनी निषादला, पण प्रशांत भगत लेट झाले. आता निषाद नाही थांबणार. आता शफल केलं, थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर आलंय. शफल करताना सफलही केले. उजव्या यष्टीच्या बाहेर आलं शफल करत असताना. लेनला पहिला तर पिक केलं, त्यानंतर चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार, या षटकारनं धापलकामध्ये होईल वाढ. या स्पर्धेमधला पहिला चौकार जीत पाटीलच्या नावावरती आणि पहिला षटकार निषाद पाटीलच्या नावावरती. पहिला विकेट दिलीप पाटीलच्या नावावरती, करण पाटील माफ करा, पहिला चौकार आला करण पाटीलच्या नावावरती. निषाद पाटील पहिला षटकार आणि पहिला विकेट दिलीप पाटील. अजून एक चेंडू वर उडालाय, जेल टिपला जातोय. रमेश पाठीमागे होते आणि त्याने टिपला जेल. इसीलिए कहता है भाई दिलीप पाटिल के जासे में नहीं आने का. अच्छो की दांडी गुल की आहे. भल्या क्या खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जादूवरती नाचवले त्यानं. त्याच्यामुळे तूफानी समंदर में नाव नहीं डालना, डूबने का खतरा रहता है. नाव थोडीशी डुबले, नाव थोडीशी डगमगले पाटील ब्रदर्सची. यानंतरचा होणारा मॅच ऋत्विक 24 आणि नितीन योद्धा, दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 21-21. मनोज पाटील
मन्याभाई आणि आगळ्या वेगळ्या गोगल आहे त्याचा डीबीएन लाईव्ह आणि डीबीएन मीडियानं बरोबर त्यांना आता कैच केलेला है और मन्या भाई का भी भाई अंदाज निराला है, उनका अंदाज निराला है और भाई उनके गुरु ने कहा जल्दी उनका वक्त बदलने वाला है। न्यू बैट्समन हितेश गावड़ बाबू आलेत वाईट बॉल हाही खेळाडू म्हणजे बी टीम कडनं भरपूर क्रिकेट हितेश गावडनं खेळले, एक हार्ड हिटर फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून आपली ओळख त्याने निर्माण केली। नारंगीच्या बी संघाच्या विजयामध्ये बराचसा वाटा हितेशचा राहिलाय। फटका खेळलाय जरूर, फिल्डर आहे चेंडूच्या खाली, झेल टिपला गेलाय। 4 विकेट, एकदा दिलीप पाटील साठी टाळ्यांचा गजर। 4 विकेट प्राप्त केल्या दिलीप पाटीलला, फिरकीचा जादूगर का म्हणतात, पण एक बॉल अजून बाकी आहे। हायफाय वाला खेळ आहे, 5 पूर्ण करेल का पंच, 5 का पंच बघूया। बाकी सारे लोग कहते भाई टाइगर अभी जिंदा है, टाइगर त्यांचे दोस्त आहेत, ऍक्च्युअली दिलीप पाटील यांचे मित्र आहेत टायगर। बघा जुनं ते सोनं आणि जितकं जसं लोणचं मुरतं तसं त्याची चव वाढत असते। दारूची पण कहाणी तशी आहे, जितकी जुनी तितकी त्याची टेस्ट वाढत असते। 4 विकेट घेतल्यात आज आमच्या समोरच्या कक्षामध्ये झहीरभाई आहेत आणि मागचा गाव कप अक्षरशः ज्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकला होता प्रमोद तांबडकर सर ते देखील आलेत। मागच्या वर्षीचा गाव कप जर पाहिलं तर प्रमोद सरांचं योगदान राहिलं होतं। आमचे आदर्श शाळेचे सर आहेत आणि नेहमीच आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मैदानावरती स्पर्धेला आपला आवाज अर्थात समोरक्षण करताना आम्हाला साथ देत असत, त्यांचं देखील आगमन झाले। बघूया टाळ्यांचा गजर दिलीप पाटीलसाठी येईल। जसा मी उल्लेख केला होता फिरकीचा जादूगर आहे आणि फिरकीचा जादूगर असताना 4 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केल्यात। पहिला असा बॉलर, पहिला असा गोलंदाज, 5 विकेट, हाय 5 पूर्ण करतात जयेंद्र पाटील सोन्या स्ट्रायकर आहेत। बघूया टाळ्यांचा गजर येईल दिलीप पाटीलसाठी। 4 विकेट आतापर्यंत त्याने घेतल्यात, 5 पूर्ण होतोय का बघूया। 5 विकेट, 5 ओ भाई डर है जयेंद्र पाटील थोडासा डर घे ते भाई। दिलीप पाटील साठी नक्की टाळ्यांचा गजर त्यासाठी येईल, कारण ओल्ड इज ऑलवेज गोल्ड। मग ते 18 कॅरेटचं 22 का 24, दॅट्स अ 24 कॅरेट, हे प्युअर गोल्ड आहे ज्याच्यामध्ये काही मिलावट नाही आहे। असा 2 षटकं त्याने हाताळली। 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 15 धावा देत असताना 4 विकेट प्राप्त केल्यात। जणू काही सांगतोय की बाबा गाव कप मध्ये मी आलोय, तो आलाय, तो आलोय आणि आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न दिलीप पाटील यांनी केलाय, फिरकीचा जादूगर म्हणून राहिलायत। आणि या स्पर्धेमध्ये जो सर्वोत्तम खेळाडू ठरणार आहे, मॅन ऑफ द सिरीज, त्याच्यासाठी LCD TV आणि जो बेस्ट बॉलर असणार आहे त्याच्यासाठी शूज, आणि त्या शूजचं आणि बॅट्समन बेस्ट बॅट्समन असणार आहे त्याला बॅट, ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे। आणि जणू काही दिलीप पाटील यांनी सांगितले की बाबा बेस्ट बॉलरचे ते शूजचं नॉमिनेशन आहेत, नामांकन आहेत, त्याच्यामध्ये त्याने त्याचं नाव पहिल्याच या इनिंगमध्ये जसं काही कोरले गेले। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती येत्या 22-22। मानवेंद्र मेहर भरपूर प्रॅक्टिस सेशन मध्ये मानवेंद्रला आपण पाहिलं, पण अचूकता आहे त्यांच्या बॉलिंग मध्ये, ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे आणि त्याच्यासाठी तर आयडियल सिच्युएशन आहे। आता गंगाधर बघूया आपला खेळ कसा दाखवतो, कारण अनुभव त्यांच्याकडे देखील आहेत। वाईट बॉल
दोन्ही संघाचे संघमालक एका बाजूला पाटील ब्रदर्सचे प्रेम पाटील तर घरत स्पोर्टचे शांताराम घरत. खेळण्याचा प्रयत्न होता. टीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती पोचल्यात. हितांशू पोचतील. प्रेम भगवान पाटील आणि शांताराम घरत असे दोन्ही संघमालक घरत स्पोर्ट्सचे शांताराम घरत आणि पाटील ब्रदर्सचे प्रेम पाटील. प्रत्येक गावकपमध्ये या दोघांनी आपल्या संघमालकांचा समावेश असतो. चेंडू हवेत खेळलाय, फिल्डर आलाय चेंडूच्या खाली, त्यानं टेपलाय झेल. धीरज पाटील आले आणि मानवेंद्रला लाभले यश. तर वेग आहे त्यांच्याकडे, अगदी सातपाटीवरून आलाय एक्सप्रेस, सातपाटी एक्सप्रेस म्हणून असा गोलंदाज आहे, यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. जयेंद्र पाटील सोन्याना परतावं लागले पॅव्हेलियनच्या दिशेने आणि हे असंच टॅलेंट आहे. म्हणजे जसा आपण करण पाटीलचा उल्लेख केला, निषादचा उल्लेख केला गेला होता, तसं हे खेळाडू देखील आहेत. आज दिलीप पाटील यांच्या अनुभवाचा फायदा टीम लावतोय. धीरज पाटीलचा मिळालेलं यश त्याचाही फायदा गरज स्फोटला झाला आहे. आणि त्यांच्या जोडीला हे सर्व यंगस्टर आहेत. ते यंगस्टर ज्यावेळेला चांगली कामगिरी करतात त्यावेळेला आपसुकच आपल्या टीमला यश लाभत असतं. आता ही कहाणी झाली गरज स्पोर्टची. आता पाटील ब्रदर्स तुमच्या टीमला देखील याच पद्धतीने खेळायचं आहे. पेशन्स ठेवत. एका बाजूला गंगाधर पाटील किल्ला लढवतोय, मास्टरचा खेळाडू आहे, भरपूर क्रिकेट नारंगीसाठी त्यांनी खेळले. कदाचित जितकी क्षमता गंगाधर पाटीलकडे पहिल्यापासून आपण पाहिलं होतं, पण तितकी बॅटिंगची संधी त्याला त्याच्या उमेदीच्या काळामध्ये नाही आली. कारण त्यावेळेला नारंगीचा जो संघ होता पहिले 6 फलंदाज बॅटिंग करायचे, त्याच्यामुळे तितकी संधी कदाचित गंगाधरला आली नाही. पण आज मास्टरमध्ये चांगला खेळ तो दाखवतोय. समोर मानवेंद्र आणि आता मानस पाटील. भाई ये मौका मिला है आपको, अशा संधी वारंवार येणार नाही तुमचा खेळ दाखवण्यासाठी. ऐसे मौके बार बार नहीं आते. पहिला चेंडू डॉट बॉल. पुढचा पाय थोडासा लेग स्टम्पच्या जसा बाहेर गेला, फ्रंट फुटवर येत असताना जर पाहिलं तर तो स्क्वेअर ऑन झाले तुम्ही. या सर्व टेक्निकली गोष्टी आहेत. बघा किती रन असायला हव्या. कदाचित 5 ओव्हरमध्ये तुम्ही विचार केला होता 50 रन कराव्या, पण थोडंसं जर पुढे गेलं तर 40 धावा देखील काही कमी नाही आहेत. ही अचूकता आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत. वाईड यॉर्कर हाताळला होता मानवेंद्र मेहरनं. आधी टीम डगआउट में आराम फरमा रही है आणि अर्धी टीम टेन्शन मध्ये आहे. नितीन योद्धाचे सर्व खेळाडू आणि हितवीक 24चे सर्व खेळाडू सर्वांनी आपल्या पॅव्हेलियनच्या जवळ या. हितवीक 24 आणि नितीन योद्धा दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना आहे. आपले संघमालक, आपले टीमचे कॅप्टन जे आता बरोबर पॅव्हेलियनमध्ये आहेत, दोन्ही टीमच्या खेळाडूंनी पॅव्हेलियनच्या दिशेने यायचं आहे. कारण या एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. गावकपचा पण सुरुवात झाली. त्याच वेळेला IPL मध्ये आज महत्त्वाचा मॅच आहे. मुंबई इंडियन्स खेळणार आहे गुजरात टायटन्स. जरी गुजरात टायटन असले तरी मुंबईच यावर्षी टायटल मारणार असं सगळे सांगतात. पण पहिले काही जण सांगतात क्वालिफाय तर होऊ द्या एक मॅच. आणि एवढ्या वर्षामध्ये कधी न घडलेले यावर्षी घडले. पहिला मॅच मुंबईने जिंकला होता आणि तिथून सुरुवात झाली.
सातपाटी एक्सप्रेस अर्थात मानवेंद्र 1 रन. स्कोर जाऊन पोहोचला 25-25. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. काम 25 करेंगे पता नहीं, लेकिन स्कोर 25 हुआ है. हितविक 24 आणि नितीन योद्धा. बऱ्याच वेळ नॉनस्ट्रायकिंगला उभं राहिलं तर गंगाधर देखील थोडंसं टेन्शनमध्ये आलाय. अर्पित पाटील आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 26 आहेत. अर्पितकडे जसा चेंडू जातो तसा डीबीएनचा कॅमेरामॅन त्याला अगदी फोकस करतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 26. चार षटकांचा खेळ संपलाय. आता शेवटची ओव्हर कोण टाकणार? 2-3 ऑप्शन आहेत. फक्त इतका वेळ घेऊ नका. टाइम महत्वाचा आहे, कारण त्यांच्याजवळ 3 ते 4 ऑप्शन आहेत. आता त्यापैकी कोणत्या ऑप्शन जवळ जाणार ते? 4 ओव्हरमध्ये 26 रन झाल्यात आणि 25 मिनिटं झाल्यात. हितविक 24 आणि नितीन योद्धा. आपण टॉससाठी या. हितविक 24 आणि नितीन योद्धा रमेशच्या दिशेने दिलेत. अजून असा खेळाडू ज्यानं नारंगीसाठी भरपूर क्रिकेट खेळलेत. आणि ज्या ज्या वेळेला काही गोष्टीची चर्चा होते, प्रमोद सर असतील त्यावेळेला आम्ही नक्कीच चर्चा करू. आज म्हणजे जसं आपण केतन मात्रेचा उल्लेख करतो, ॲज अ 12 मॅन म्हणून आले, त्यानंतर खेळले, तसं रमेशची देखील कहाणी आहे. ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून आले, बदली खेळाडू. म्हणजे ज्यावेळेला धर्मा पाटील बॉलर म्हणून होते त्यावेळेला त्यांच्या जागेवरती ॲज अ फिल्डर म्हणून आले. मनोहर पाटील, रमेश मंगला हे सर्व ॲज अ फिल्डर. आणि हे सांगण्याचं कारण की आत्ताच्या नारंगीच्या नवीन खेळाडूंना, जे नवतरुण आहेत ना, त्यांना वाटतं की त्यांना डायरेक्ट प्लेईंग 11मध्ये खेळण्याची संधी मिळावी. जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तर मिळणार, पण थोडासा वेळ संयम पण ठेवा. हे असे खेळाडू आहेत, म्हणजे आता गंगाधर पाटील आहेत तिथे, मनोहर पाटील, रमेश, हे असे खेळाडू होते ना, ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये आले आणि ते पण बदली खेळाडू म्हणून यायचे. म्हणजे धर्मा पाटील यांचे 2 षटकं संपल्यानंतर त्याच्यानंतर बदली खेळाडू म्हणून असे खेळाडू यायचे. त्याच्यानंतर केलेला खेळ प्रत्येकाने पाहिलाय. रमेश सर या टेनिस बॉल क्रिकेटमधला, लेदर बॉल क्रिकेटमधला शांताराम गरत आणि रमेश वांगेल अशी 2 नावं होती, ज्यांनी आज म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील दौरे केले. म्हणजे आज SRHचा संघ ज्या राजीव गांधी स्टेडियमवरती खेळतोय ना, त्याचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर खेळणारा तो दहिसर स्पोर्टचा संघ होता ते त्या ग्राउंडवरती. म्हणजे असे खेळाडू कमी आहेत ज्यांनी इतक्या मोठ्या स्तरावरती क्रिकेट खेळले आहे. आऊट झालेत. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की खेळाडू, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, फक्त थोडासा संयम पण ठेवा. आपली वेळ येण्याची वाट बघा. आपला वेळ येणार. बऱ्याच वेळेला काय असतं की अपना टाईम आएगा, आणि काही जण सांगता अपना टाईम अपुनी लाएगा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ते आणणार, पण संयम राखायचा आहे. आणि मी चर्चा का करतो, कारण गावकप याचसाठीच आहे. तुमच्या संयमाची परीक्षा आहे. तुम्ही पेशन्स कसा राखता, आपली वेळ येण्याची वाट का पाहता. कारण त्यावेळेला मी पाहिलं होतं, म्हणजे नारंगीचा संघ अगदी टॉप फॉर्ममध्ये होता ज्यावेळेला ॲज अ बॅट्समन. आज नितीन आपल्यामध्ये नाही आहेत, पण नितीन पाटील, रजनीश पाटील ॲज अ ओपनर नंबर 3 वरती जर पाहिलं तर शांताराम घरतला बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. 4-5 नंबर आमचा असायचा, जगदीश भोईर, जयप्रकाश घरत, हे टॉप ऑर्डर होती जर पाहिलं तर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, लेदर बॉलमध्ये देखील हीच होती. पण ही सर्व ताकद होती नारंगी टीमची, आणि कधी कोणाला वाटलं नाही की कोण 11मध्ये खेळतोय आणि कोण बाहेर बसतोय. म्हणजे कधी कधी खेदानं म्हणावं लागतं की एखाद्या खेळाडूला जर 12वा बसवलं तर मागे जातोय, अजून एक झेल टिपला जातोय. 7वा विकेट गंगाधर पाटीलला देखील जावं लागतंय. कधी कधी आता थोडंसं नाईलाजतं सांगावं लागतं की बाबा आता असं होतं की 11 खेळाडू मध्ये गेले, 12व्याचा टी-शर्ट असतो पण 12वा खेळाडू नसतो. तो कधी कधी असतो पण तो घरी येतो. बाबा थोडासा संयम ठेवा, आपली वेळ येण्याची वाट बघा, कारण कधी आपल्याला संधी मिळेल हेही सांगता येणार नाही. आता मागचा T20चा वर्ल्ड कप झाला, मोहम्मद सिराज घरी होते, पण पहिल्या मॅचसाठी त्यांना यावं लागलं.
आणि त्या बॉलरने पहिल्या मॅचमध्ये विकेट घेऊन ज्यावेळेला बुमरा आला त्यावेळेला पुन्हा एकदा त्याला बाहेर जावं लागलं. ही कहाणी आहे क्रिकेटची. बघा, तुम्हाला संधी मिळणार, तुम्ही टीममध्ये येणार, पण कदाचित अशी परिस्थिती असेल का तुमच्याकडे टॅलेंट असेल, गुणवत्ता असेल, पण तुमच्यापेक्षा एक बेटर खेळाडू टीममध्ये आहेत म्हणून तुम्हाला संधी मिळत नाही. म्हणून अशा वेळेला तुमच्या संयमाची परीक्षा असते. तेजस पाटील सध्या धावांवरती आपण नजर टाकूया. धावफलक 27 जसा मी उल्लेख केला होता की 50 धावा तुम्ही विचार केला होता, विकेट लवकर गमावले, ते तुम्ही 40 वरती आले. आता 35 तरी पाहिजे कमीत कमी. आता कमीत कमी 35 पाहिजे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. तेजस पाटील एक यंगस्टर आहे आणि त्याचा बॅट स्विंग जबरदस्त आहे. पण क्लीन बॉल. समोर रमेश आहे, अनुभव तिकडे, एक्सपिरियन्स आहे. हा सामना जर बघितला तर कदाचित गरज स्पोर्टचा एक्सपिरियन्स, जो अनुभव आहे ना, तो पाटील ब्रदर्सच्या खेळाडूंवरती सध्या तरी भारी पडलाय. ज्याची सुरुवात केली दिलीप पाटीलनं ते 4 विकेटनं जे खिंडार पाडलं, त्या फलंदाजीला अगदी मोठं भगदाड, फक्त खिंडार नाहीये, मोठा भगदाड पाडलं आणि त्याचमुळे हा संघ पुढे येऊ शकला नाहीये. पण ही पहिली इनिंग आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरचं क्रिकेट अंडर फ्लडलाईट्स वेगळा खेळ असतो. ज्यावेळेला आपण प्रकाश झोतामध्ये येतो ना अंडर फ्लडलाईट्स, त्यावेळेला वेगळा खेळ असतो. त्याच्यामुळे अजून सांगणं, प्रेडिक्ट करणं कठीण आहेत. ही पहिली इनिंग आहे. आपण या मैदानावरती असे बरेच सामने पाहिलेत. इथे 4 षटकामध्ये 20 होत नाहीयेत, 18 होत नाहीयेत, असेही सामने पाहिलेत. किंबहुना थोडंसं मागे गेलं, 10 वर्ष मागे, तर याच मैदानावरती संध्याकाळच्या वेळेला 2 षटकामध्ये 8 धावा 7 धावा डिफेंड झालेत, असंही आहेत. ऑन हॅट्रिक आहेत. रमेश मंगला ऑन हॅट्रिक, भूमिक डब्ल्यू फटका खेळलाय आणि बघूया झेल होतोय का. झेल टिपला गेला आणि हॅट्रिक नोंदवले. दोन्ही मास्टरच्या खेळाडूंना, दोन्ही अनुभवी खेळाडूंनी दोघांना एकमेकांना साथ दिली, टीमला साथ दिली आणि दोघांमुळे 7 विकेट घेतल्यात. दिलीप पाटीलनं 4 घेतले आणि रमेशनं 3 घेतले. या 2 मास्टर खेळाडूमध्ये जो सुरुवात झाली होती तो धमाका केला होता पहिल्या बॉलवरती करणने रन केल्या, पण बाकी टीमनं काही करू शकले नाही आहेत. म्हणून अनुभव नेहमीच महत्त्वाचा आहे. एक्सपीरियंस मैटर करतो. हमारे से जहीर भाई है हमारे कमेंट बॉक्स में, कहते हैं ना कि भाई ये बाल है ना धूप में सफेद नहीं किए. तसा अनुभव फार महत्त्वाचा असतो. पण अनुभव कधी मिळतो माहिती आहे का. अनुभव वो कंगी है जब हाथ में आती ना तब बाल नहीं रहते, कारण तेवढ्या लेट अनुभव मिळतो. तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 27, थोडेसे सतावले बॉलरने, 28 करायचे आहेत. पण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही आहेत, कधी पलटवार येईल याचा नेम नाही आहेत. कारण प्रेडिक्ट करणं कठीण असतं, भाकीत वर्तवणं कठीण असतं, भविष्य वर्तवणं थोडंसं कठीण असतं. त्याच्यामुळे याचं भविष्य वर्तवणं कठीण आहे. कदाचित पाटील ब्रदर्सच्या गोलंदाज पुन्हा एकदा तशीच कामगिरी करतील, टिचून मारा करतील आणि गरजपोटला या रन करताना थांबवतील. आपण टॉस करतोय. इथविक 24 आणि नितीन योद्धा. चला योगेश, आपण टॉस करूया. इथविक 24 आणि नितीन योद्धा. सर्व संघ आहे ज्यानं चांगली कामगिरी केली टीमनं, खास करून गरज स्पोर्ट्सचा संघ. एकदा दिलीप पाटीलसाठी टाळ्यांचा गजल आहे. 4 विकेट त्याने घेतलेत. भाई टायगर अभी जिंदा आहे, तसा खेळ त्याने दाखवलाय. त्यांच्या फिरकीची जादू, म्हणून मी म्हटलं होतं की हा फिरकीचा जादूगर आहे भाई. उनका जब मनकट फिरतं ना, काही जण सांगता भाई कलाई उनकी घूमती है. भाई कलाई नहीं, वो कला है. इतने साल उन्होंने दिखाई है, ती कला आहे त्यांची. आणि त्या गोलंदाजीची कला आणि त्या कलेचा आविष्कार या पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी दाखवलाय. टॉस त्यानंतर दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल, पण त्याच्या अगोदर आपण 28 धावांचा पटला कसा होतो ते पाहणार आहोत. जहीरभाई जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रमोद तांबडकर सर हे देखील जॉईंट झालेत. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल.
हालो ठीक. शुक्रिया तुकाराम मांगे सरजी. चला दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती आहे का आपण टॉससाठी या. इथविक 11 इथविक 24 आणि नितीन योद्धा या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो टॉससाठी या. 28 धावांचं आव्हान आहे. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहतो जरा नारंगी प्रीमियर लीग गाव कप 2026चा हा 6वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतो आणि नक्कीच एक चांगली लढत मध्ये येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर दिलीप पाटील सरांनी केलेली ही गोलंदाजी. आमच्या बरोबर प्रमोद सर आहेत, त्यांचा आम्ही करूया हार्दिक स्वागत. प्रमोद सर जी, आपका वेलकम है. धन्यवाद जहीरभाई. नक्कीच आपण पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग गाव कप पर्व 6वं आणि या 6व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि संपूर्ण क्रीडाप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये मागेच आपण आवाज ऐकला होता सरांचा, तुकाराम सर होते आणि नक्कीच एक चांगलं विश्लेषण सरांनी, चांगलं मार्गदर्शन आणि वारंवार एक चांगला संदेश आपल्या समालोचनामधून सर देत असतात. आणि या ठिकाणी नाणेफेकी झाली आहे पुढच्या सामन्याचा आणि एक इनिंग आपण पाळलेली आहे. दुसऱ्या इनिंगचं पर्व असणारे या ठिकाणी आपण सर्व पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकाचं बघितली तर 27 धावा आणि 28चं टार्गेट आहे. आणि जहीरबाया नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतायत मराठीतून समालोचन करण्याचं आणि आम्हालाही या ठिकाणी जहीरबाई यांचं मराठी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल त्याची संधी आज मिळते नारंगी गावकपच्या निमित्ताने. नक्कीच जहीरबाई, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. 2 सलामी जोडी मैदान आपण पाहतोय मित्रांनो. एका बाजूला रमेश मांगेला आणि एका बाजूला धीरज पाटील, ज्यांनी गोलंदाजी आपल्या नावाच्या डंक वाजवले आणि सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली. आणि नक्कीच दिनेश मांगेला आणि नक्कीच रमेश मांगेला आणि तसं आपण पाहतो तर धीरज पाटील 2 बॅटर मैदानात दाखल होतात. 28 धावांचं आव्हान आहे. प्रमोद सर एक छोटं आव्हान आणि या नारंगीच्या मैदानात तुकाराम सरांनी जसं सांगितलं का आपण या मैदानात खूप वेळा काही सामने रंगताना पाहिल्यात. कधी 6 चेंडूमध्ये 6 धावा झाले नाही. आता 8 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 16 धावा तरी झाल्या आहेत या मैदानात. तसा हा खेळ आहे. तर पाहूया कशी गोलंदाजी आता आपण पाटील ब्रदर्स यांची पाहणार आहोत. आणि एका बाजूला आपण पाहतोय तर घसपुरा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा देऊया. पहिला सामना आणि पहिली इनिंग आपण पाहिली आहे घरसपूर आणि तसंच पाटील ब्रदर्स या दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतोय. डिपेंड मीडियावर जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात बघतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक चांगली स्पर्धा गाव कप म्हटलं तर नारंगी प्रीमियर लीग 2026चा थरार आहे प्रमोद सर. आणि या थरारमध्ये आज कोणतं संघ क्वालिफाय होणार आहे, आज ती रात्र कोणाच्या नावावर होणार आहे ते आपण नक्कीच पाहणार आहोत. नक्कीच या 4 संघांसाठी आजची रात्र ही वैर्याची आहे. त्यामुळे तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी करावा लागेल. पहिला गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, गोलंदाजी करण्यासाठी तयार. जर आपण बघितलं तर कुशल पाटील आणि एक मोठा खेळाडू आपण बघतोय या ठिकाणी रमेश मांगेला, एक अनुभव आहे गाठीशी. आणि स्ट्राईक इनवरती एक तडाखेबंद फलंदाज धीरज पाटील पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. आकोटाबाचा फट चेंडू होता या ठिकाणी ऑन साईडला भिरकवायचा होता, मात्र या ठिकाणी चोरट्या रूपाने 1 धाव मिळते. नक्कीच एका धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय जतीन मांगेला आणि स्क्वेअर लेग अंपायर पाहतोय आपण आकाश मांगेला. एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पहिला चेंडू कुशल पाटील याचा सुरेख. त्यानंतर रमेशसाठी पुढचा चेंडू ऑन साईडला चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेखा पलीकडे. चौकार. नारंगी प्रीमियर लीग चौकार आपल्याला पाहायला भेटतोय रमेशच्या बॅटने. आणि धावसंख्येला 11 आणि धावसंख्या होती ती 5. आणि जहीरभाई आपण मागाशी उल्लेख केला होता की एक चांगला अनुभव आहे गाठीशी आणि चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. म्हणजे शरीरावरती चेंडू होता, चेंडू लेग साईडला होता आणि फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलं. जो क्षेत्ररक्षक होता तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता आणि ते पाहिलं आणि त्यानंतर चेंडूला सरळ त्याच्या डोक्यावरून पाठवलाय आणि 4 धावाने
धावसंख्या पुढे पुन्हा समोर ठेवण्याचा प्रयत्न, अतिशय सुरक्षित खेळलेला फटका हा पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय. मात्र एकच या ठिकाणी धाव मिळेल संत सुरुवात आहे, कारण टार्गेट एवढं मोठं नाही आहे, फक्त 28 धावांचं टार्गेट आहे. आणि जर बघितलं आपण तर जवळजवळ आपल्याकडे 30 चेंडू आहे, म्हणजे 30 चेंडूमध्ये 28 धावा, म्हणजे आपल्याकडे बॅलन्स जास्त आहे आणि खर्च कमी आहे. नक्कीच प्रमोद सर आणि एक अनुभव आहे खेळाडूकडे. रमेश मांगेला यांच्याकडे पुढचा चेंडू धीरज खेळण्यासाठी सज्ज होतोय. ऑन साईडला चेंडू होता, फिट खेळला चेंडू ऑन साईड मिड विकेटला क्षेत्रश होईपर्यंत एक धाव पूर्ण गेली. एक धाव आणि संघाची धावसंख्येला आकारणी धावसंख्या होती ती 7 धावा. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय आणि नक्कीच 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 6 प्रमोद सर. अजूनही 22 धावांची गरज आहे. येणाऱ्या अजूनही 26 चेंडूचा खेळ बाकी आणि 22 धावा करायच्या आहेत. पुढचा चेंडू रमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. परत ऑन साईडला चेंडू ओखेला आहे आणि चेंडूला बुक केलाय सीमारेखा पलीकडे. चौकार रमेश मांगल्या नावाचा बँडेज चौकार येतोय. आणि जर आपण बघितलं तर आधीचा फटका जो होता ना तो थोडा कमी ताकदीने खेळला होता, आताचा थोडी जास्त ताकद लावलेली आहे. यानंतर जर स्ट्राईक मिळाली तर मला वाटतं त्याच दिशेने आणखी सीमा पार येणारा फटका पाहायला मिळेल. म्हणजे हा अनुभव आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जसं मगाशी सरांनी उल्लेख केला, तुकाराम सरांनी उल्लेख केला की लेदरमध्ये खेळणारा प्लेअर होता आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, त्यांच्या जोडीला शांताराम गरज सरांचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला. म्हणजे अशा पद्धतीचं क्रिकेट आणि हा मोठा अनुभव आहे. आणि कशा पद्धतीने खेळायला पाहिजे, कुठे क्षेत्ररक्षण आतामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तक देऊन चेंडू पार होतोय का बघावं लागेल. पुन्हा एकदा सुरक्षित गॅपमध्ये चेंडू आहे, पळापळ सुरू आहे क्षेत्ररक्षकाची, पाठलाग होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचाही प्रयत्न यशस्वी त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागले आहेत. एकूण जर बघितलं आपण पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण गरज स्पोर्ट्स संघाची तर धावसंख्या 13 धावा. 20 बाद 13 धावा. आणि काय फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे, कधी ऑन साईड तर कधी ऑफ साईड. काय फलंदाजी आहे, एक माइंडसेट केला आहे मैदानात रमेश मांगेला आणि धीरज याने. कशी तरी गोलंदाजी होऊन दे, आपल्याला फलंदाजी जी आपल्याला कर्णधारांनी सांगितली तशी आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि त्या मॅरेटने ती फलंदाजी. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहतो ती 13. बिनबाद गरज स्फोट या संघाची. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला असेल तर त्वरित आपला निर्णय सांगायचा. आणि नक्कीच आपण पाहतो तर पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण. निशान येतोय, निशान पाटील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. धीरज पाटिल शॉट गेंद पुल किया है, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर और पहला बड़ा झटका बैक टू डकआउट. धीरज पाटिल गॉन. जर आपण बघितलं टार्गेट जरी छोटं असलं तरी हे टार्गेट जर अशा पद्धतीच्या विकेट्स घेण्यामध्ये यश मिळालं, चेंडू जर डॉट आले तर हे टार्गेट मोठं व्हायला वेळ लागणार नाही. जरी चेंडू जास्त होते, टार्गेट कमी होतं, तरी आता जर आपण बघितलं तर एक मोठा खेळाडू बाद झालाय, धीरज सारखा खेळाडू बाद झालाय, रमेश सारखा खेळाडू जरी मैदानामध्ये असला तरी त्याला बाद करण्यामध्ये जर यश मिळालं तर कदाचित असं म्हणता येईल की पाटील ब्रदर्स संघाला एकदा कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. नक्कीच प्रमोद सर, या गोलंदाजांनी विचार म्हणजे केला पाहिजे का आपल्याला विकेट आता पाहिजे तर गुच्छामध्ये पाहिजे. ते विकेट आले तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये आपलं क्षेत्र टिकून ठेवू शकता. आणि नक्कीच या सामन्यामध्ये आपण चला नाणेफेकीचा कॉलसाठी या दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करताय. ह्या ओव्हरनंतर नितीन योद्धाचे कर्णधार आणि तसाच इथविक चला नक्कीच मित्रांनो आता पाहूया आपण. तो आलाय प्रशांत मैदानात दाखल झालाय. पाहूया कशी फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. प्रमोद सर आणि प्रॅक्टिसमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे मित्रांनो. 96 धावा केल्या आहेत याच मैदानात नॉट आउट. प्रमोद सर आता आणि 12 षटकारांची आतिषबाजी पाहिली होती. आणि जर बघितलं आपण तर जेव्हा तो फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करत होता ना तेव्हा इथे समालोचन कक्षामध्ये वारंवार आवाज होता, तो आलाय, तो आलाय. आणि आल्या आल्या काय करतोय पाहावं लागेल. पहिला चेंडू आहे बाहेरच्या दिशेने सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का सुरक्षित 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल. म्हणजे आल्या आल्या सुरक्षित गेम कसा असतो तो पाहायला मिळाला आपल्याला. कारण समोर जर बघितलं तर मोठा गोलंदाज आहे निशाद सारखा. म्हणजे जर आपण नारंगीच्या मुख्य टीम मध्ये खेळणारा आपण गोलंदाज बघितला. आणि मात्र या ठिकाणी 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जर बघितली आपण तर 15 धावा. 15 धावा झाल्यात.
ऑस्टमच्या दिशेने चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, पॅट आणि चेंडूचा संमत होत नाही आहे. चेंडू जातो एखाद्यामध्ये नेताव चेंडूची सामता डॉट बॉल. आता अजूनही परमसर पाहिलं तर प्रशांत ज्याने आल्या आल्या तो काय सुंदर फटका दाखवला होता ते आपण नक्कीच पाहिलं. दोन्ही चांगले मित्र आहेत आणि चांगले मित्रांमुळे ही लढत आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला फलंदाज प्रशांत याला पाहतोय. सुंदरसा फटका आहे. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने जातो. शेतशॉई पण एक धाव पूर्ण केली गेली. फेकी चांगली नाही आहे. 2 धावा अंकित केल्या जातील का? नाही तर एका धावानी समान लागेल दोन्ही फलंदाजांना. 1 धावानी संघाची धावसंख्या 16 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे प्रमोद सर. येणाऱ्या अजूनही 20 चेंडू आहेत आणि 12 धावांची गरज आहे. कधी 1-2 चेंडू डॉट, कधी 1-2 गडी बाद झाल्या तर या सामन्यामध्ये पाटील पदाचा शिकाव करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि ते विकेट्स मिळणं गरजेचं आहे. आणि निशासारखा गोलंदाज अनुभव आहे, परंतु समोर जर आपण बघितलं तर रमेश मांगेलासारखा मोठा खेळाडू आहे. आता त्या ठिकाणी तसा खेळ या ठिकाणी झाला पाहिजे. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. त्या ठिकाणी जर आपण बघितला तर पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 धाव या ठिकाणी होते. एका धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 17 या स्कोअरवरती जाऊन थांबलेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा जर बघितलं तर फलंदाजी मार्क होती. फलंदाज प्रशांत भगत स्ट्राईकला आपण पाहतो. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकात पॉवर प्लेयर आपण पाहतो. 19 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आउट साईडला चेंडूला खेळा. चेंडू जातो स्क्वार लेगच्या दिशेने. क्षेत्रशाहीपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. फिकीपर्यंत 1 धावांनी संघाची धावसंख्येला अकानी धावसंख्या होती ती 18. षटक संपतो मैदानात दुसरा. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे घरस्फोट या संघाला. या सामना जिंकताना पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो तर गाव कप, नारंगी प्रीमियर लीग चा थरार क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतो प्रमोद सर. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी हितवीत 24 आणि नितीन योद्धा यांच्यावर नाणेफेक केला जातोय. सन्माननीय योगेश घरत आणि नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. हितविक 24 यांचे कर्णधार जर आपण बघितले त्या ठिकाणी उपस्थित आहेत रंजन पाटील आणि नितीन योद्धा संतोष पाटील. या ठिकाणी दोन्ही उर्फ बंधू दोन्ही कर्णधार या ठिकाणी दाखल झाले. काही सूचना देत आहेत. आणि नारंगी गाव कप म्हटल्यानंतर हे पर्व 6वं आहे, त्यामुळे बराचसा अनुभव आहे या कपचा. मात्र काही बदल झालेले असतील छोटे छोटे ते या ठिकाणी योगेश घरत थोडेसे एक्सप्लेन करतायत. आणि जर आपण बघितलं तर नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. नरेश साहेब सुद्धा असे आपल्याला नाणेफेक पाहायला भेटतं. एका बाजूला निधी योद्धा आहे तर एका बाजूला आपण नक्कीच पाहतो तर इथविक 24 असा संघ आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. 18 चेंडू 1 मिनिट पर्यंत थांबायचं. टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. नितीन योद्धाने टॉस आपल्या बाजूने झुकवलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतो तर प्रशांत याला शॉट. चेंडू ऑन साईडला. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रशोईपर्यंत पाहूया किती धावा आणि चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. प्रशांत नावाचा बँडेज चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला कानी धावसंख्या धावून बोलते ती 22 धावा. अजूनही 6 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि प्रमोद सर पाहिलं तर हा सामना थोडासा वन साईड आपल्याला पाहायला भेटतो. आज पहिला सामना आहे आणि पहिली लढत जिकडे पाटील बदासी या संघाने फलंदाजी केली आणि तिकडे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दिलीप पाटीलनी जी गोलंदाजी केली आणि रमेशनी त्या गोलंदाजीवर तमाम संघाला बांधून ठेवलेला होता. आपण गोलंदाजी पाहतोय. पुढचा चेंडू किशन यांचा पाहायला भेटेल. ऑफस्टमला चेंडू होता. कट करायचा होता चेंडू आणि बॅटचा बरोबर संबंध होत नाही आहे. चेंडू जातोय बाबू यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सामता. अजूनही 16 चेंडू 6 धावांची गरज आहे. 16 धावाचं समीकरण जर आपण बघितलं या ठिकाणी धाव फलकात लागलेले आहे. मात्र या ठिकाणी सामना अतिशय एकतर्फी म्हणायला हरकत नाही. आणि तो या ठिकाणी घरस्फोट संघाने चांगली स्ट्रॅटेजी आखली आणि त्यानंतर जो गेम केला त्या पद्धतीनं नक्कीच प्रत्येक त्यांचे जे फासे होते ते सटीक लागलेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मात्र सहज हा या ठिकाणी झेल आलाय
आणि टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु मला वाटतं जर आपण विचार केला ना जहीरभाई, तर थोडासा उशीर झालेला वाटतोय. कारण या ठिकाणी चेंडू बघितले तर जास्त चेंडू आहे आणि धावसंख्या जर बघितलं तर कमी या ठिकाणी आपल्याला पार करायचे आहेत. आणि जरी या ठिकाणी प्रशांत बाद झाला असला तरी तितकासा धोका जर आपण बघितलं तर घरस्फोट संघाला होणार नाही आहे, कारण त्याला ज्या कामासाठी पाठवलं होतं ती कामगिरी त्याची पूर्ण झालेली आहे. नक्कीच ज्या कर्णधारांनी त्या संधीचं सोनं करण्याची संधी दिली होती ती संधीचं सोनं करून आलाय तो प्रशांत. येणाऱ्या अजूनही 15 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हितांशू बॅटर मैदानात दाखल होत आहे. पाहूया हितांशू का विनिंग शॉटने हा सामना संपवेल. चला नितीन योद्धा, आपण आपल्या बाजूने टॉस जिंकलेला आहे तर आपला निर्णय पूर्ण करावा अशी तुम्हाला विनंती करतो. एक चांगली लढत आपण पाहतोय नारंगी प्रीमियर लीग गाव कप 2026 आणि 6वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतं. प्रमोद सर, 5 वर्ष या गावातील एक एक खेळाडूंना संधी दिली गेली. एका खेळाडूंनी आपला खेळ ह्या मैदानात दाखवला आणि त्यांनी ए बी या संघामध्ये आपली निवड केली आहे. चांगले खेळाडू आपण पाहिले ए बी संघामध्ये. नक्कीच कारण तुम्हाला संधी ही मिळत असते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असते. असं म्हणतात की नशीब लिहिलेलं नसतं, ते लिहावं लागतं आपल्याला. आणि गॅपमध्ये चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या त्याचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण रमेश मांगेला अजूनपर्यंत स्ट्राईक आलेला बॅट्समन सेट बॅट्समन आहे आणि चांगल्या पद्धतीचा खेळ त्या ठिकाणी करतोय, त्यामुळे तशा पद्धतीची संधी दिली जाईल. आणि जसं आपण उल्लेख करतो जहीरभाई की ए आणि बी संघ नारंगी गावचे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टुर्नामेंट जिंकलेले आहेत, बऱ्याच स्पर्धा त्यांच्या नावावरती आहेत. आणि चांगला आज जर आपण बघितलं तर नावलौकिक नारंगी गावाचं हे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि ते इथून निर्माण झालेलं आहे. आणि ही संपूर्ण संधी जी आहे ही या मैदानाने निर्माण करून दिली आहे. म्हणजे जर हे मैदान बघितलं आपण नारंगी गावचं आजच्या स्थितीला, तर याचं श्रेय संपूर्ण नारंगी ग्रामस्थांना जातं, कारण ही फेस व्हॅल्यू आहे नारंगीची आज ओळख म्हणून नारंगीचं मैदान. आणि असं एकमेव मैदान असेल जे मला वाटतं असं वसई तालुक्यातील की जिथे फ्लड लाईट्समध्ये डे नाईट क्रिकेट जे खेळवलं जातं. नक्कीच प्रमोद सर, पूर्ण श्रेय आपल्या नारंगी ग्रामसंमेलन नारंगी या संघाला जातं आहे. तर पाहूया अजूनही किशन साहेबांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे हितांशू. ऑफस्टमला सफल झाला होता, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू कव्हर रिझनमध्ये तर चेंडू डोक्यावरून जातोय. क्षेत्रक्षयीपर्यंत किती धावा उभारल्या जातील? 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या 26 धावा झाल्या. 2 धावांची गरज आहे आणि षटक संपतो मैदानात 30 येणाऱ्या 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना एक बाजूने आहे, अजूनही सामना संपलेला नाही आहे मित्रांनो. चांगली गोलंदाजी झाली तर नक्की हा सामना पाटील बदरच्या नावावर होईल का? कधी या मैदानाने खूप खेळ चांगले बघितले आहेत, चांगले वाईट खेळ बघितले आहेत, तरी आज ह्या मैदानात फन लाईटमध्ये खेळण्याची संधी एका संघामधून आपण नक्कीच पाहिली आहे. तर कधी कधी मोठी स्पर्धा आपण पाहिली आहे. तर आज आपल्याला गाव कप खेळण्याची संधी भेटली आहे आणि या गाव कप संधीमध्ये आपली गोलंदाजीचं कर्तव्य आपल्याला दाखवायचं आहे. आणि नारंगी ग्रामस्थ म्हटल्यानंतर वेगवेगळ्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. जर आपण बघितलं ना जहीरभाई, तर किसन बाबूराव चषक ज्याच्यामध्ये भरपूर ओपनचे संघ खेळतात, म्हणजे जे सर्वसाधारण प्लेयर आहेत ज्यांना या अशा विकेटवरती खेळण्याची संधी प्राप्त होत नाही, मग त्याच्यासाठी ती संधी प्राप्त करून दिलेली आहे. नंतर आपण बघितलं एन सी सी कप आहे, त्याच्यासाठी जर आपण बघितलं प्रोफेशनल खेळाडू असतात. त्यानंतर आता आपण बघितलं 2 दिवसापूर्वी जी स्पर्धा झाली ग्रामीण धमाका, तीही बिग बॅश पद्धतीने खेळवली गेली. आणि आता आपण बघतोय गाव कप, म्हणजे आपले नारंगी गावातले जे खेळाडू आहेत, जे नारंगी गावातले आपले जे मुलं आहेत, त्यांना खेळण्याची संधी इथे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित करतं. आणि त्यामुळे आपण उल्लेख करतोय की नारंगीचं असं एकमेव मैदान आहे की अशा पद्धतीच्या संधी सगळ्या सर्वसाधारण खेळाडूंना उपलब्ध करून दिलं जातं. नक्कीच प्रमोद सर, आपण पाहतो तर या नारंगी प्रीमियर लीग गाव कपची ही ट्रॉफी आपण पाहतो ना, काय फोटो काढलेले आहेत. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे हितांशू. विनंग शॉट येतोय, चेंडूला पाठवून देतोय आणि नक्कीच आपण पाहतोय तर आपल्या भारताचा एक कर्णधार दोन्ही स्टाईल या सामन्याला फिनिश केला. हितांशूने चेंडू पाठवलाय सीमारेखा पलीकडे. हार्ड लक टीम पाटील बदर आपण चांगली फलंदाजी करू नाही शकलं, धावा कमी केल्या होत्या आणि गरजपड संघाला आपण देऊया पुढच्या संघासाठी सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. चला आपण विनंती करतोय कर्णधार नितीन योद्धा, आपण टॉस जिंकले, आपला निर्णय पूर्ण करावा अशी तुम्हाला विनंती करतोय. यानंतर एक मोठा सामना बिग फाईट प्रमोशन आपल्याला पाहायला भेटेल. आणि आपण जी इकडे चर्चा करत होतो की या नारंगीच्या मैदानात
जी किशनबाबू आणि पाटील परिवारासाठी पाटील परिवाराची ती स्पर्धा कमीत कमीत 160-152 संघ या मैदानात किती किती वर्षांनी खेळ आहेत. तर प्रमोद सर त्या संघातून किती किती मोठे खेळाडूंना पण आपण पाहिलेत ज्यांनी आज मुंबईचं नाव केलं आहे, मुंबईच्या बाहेर जाऊन आपल्या संघाचा खेळ दाखवला आहे. तशी आपण ऑल इंडिया ओपनचे खेळाडू पण याच मैदानात पाहिले आहेत आणि चांगली चांगली लढत आपण या मैदानात पाहिली आणि आपलं ते भाग्य होतं का आपण त्या टुर्नामेंटसाठी समालोच करण्याची संधी